नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाय न्यूज। चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे प्रशासनाने अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करत जप्त करून ठेवलेला हायवा ट्रक थेट तहसील कार्यालय परिसरातूनच रात्रीच्या अंधारात चोरीला गेल्याने मोठी खळबळ उडाली होती। मात्र या धक्कादायक घटनेचा छडा लावत चिमूर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत तब्बल 40 लाख रुपये किमतीचा चोरीस गेलेला ट्रक वर्धा जिल्ह्यातून जप्त करत पुन्हा एकदा आपल्या तपास कौशल्याची आणि सतर्कतेची प्रचिती दिली आहे। अवैध वाळू माफियांविरोधात जिल्हाभर सुरू असलेल्या कारवाई दरम्यान ही आणखी एक मोठी आणि उल्लेखनीय कामगिरी मानली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 16 मे 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूरच्या खनिकर्म विभागाच्या भरारी पथकाने विना रॉयल्टी वाळू वाहतूक करणाऱ्या 4 हायवा ट्रकांवर कारवाई केली होती। ट्रक क्रमांक MH32 AW 1515, MH40 CM 0404, MH40 CT 1169 आणि MH40 CT 0033 हे 4ही ट्रक जप्त करून पुढील दंडात्मक कारवाईसाठी चिमूर तहसील कार्यालय परिसरात ठेवण्यात आले होते। मात्र त्याच रात्री ट्रक क्रमांक MH40 CT 0033 हा त्याचा मालक रोशन सोहन सिंग ठाकूर राहणार वर्धा आणि चालक मोहम्मद माशूक राहणार प्रतापगड उत्तर प्रदेश यांनी संगनमत करून परस्पर पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला। या घटनेनंतर तहसील कार्यालय चिमूर येथील तलाठी शिवानंद कल्लप्पा बिराजदार वय वर्ष 33 यांनी पोलीस स्टेशन चिमूर येथे तक्रार दाखल केली। त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। चोरीला गेलेल्या ट्रकचा शोध घेण्यासाठी चिमूर पोलिसांनी तात्काळ विशेष पथकाची स्थापना करून तपासाची चक्रे गतिमान केली। तपासात दरम्यान गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दिनांक 20 जून 2026 रोजी संबंधित ट्रक हा वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे परिसरातील इबोनाइट कंपनीच्या पार्किंगमध्ये उभा असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तातडीने रवाना करण्यात आले आणि सुमारे 40 लाख रुपये किमतीचा चोरीस गेलेला ट्रक जप्त करण्यात पोलिसांना यश आले। विशेष म्हणजे जप्त केलेला ट्रकच चोरीला गेल्यानंतर तो शोधून काढणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते। मात्र चिमूर पोलिसांनी वेगवान तपास, गुप्त माहिती आणि आधुनिक तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर करत वाळू माफियांच्या मनसुब्यांवर पाणी फिरले। त्यामुळे या कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे। ही संपूर्ण कारवाई चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, चिमूर उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे आणि पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन चिमूर दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। तर या धाडसी कारवाई डीबी पथकातील पोलीस हवालदार फाल्गुन परसाके, पोलीस अंमलदार रोहित तुमसरे, पोलीस अंमलदार सचिन खामनकर आणि पोलीस अंमलदार गणेश वाघ यांनी अथक परिश्रम घेत महत्त्वाची भूमिका बजावली। अवैध वाळू माफियांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान जप्त वाहनाची चोरीला जाण्याची घटना पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरली होती। मात्र चिमूर पोलिसांनी अत्यंत शिताफीने आणि वेगवान तपासाच्या जोरावर चोरीस गेलेला